सुविधा देणारी ही IDFC फर्स्ट बँक आहे. आणि मी नक्कीच सांगेल की IDFC फर्स्ट बँक ही मालवण तडका हॉटेल सेक्टर 35 या हॉटेलच्या खाली आपल्याला पाहायला मिळेल, जिथे संपूर्ण स्टाफ आणि बँक आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. तर नक्कीच या बँकेत आपण आपल्या बिझनेसला वाढवण्यासाठी जोडलं जाऊया. आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा संतोष जाधव नाही कुंदन कांबळे यांना विनंती करूया आपण की मॅचचं पूर्णपणे आपण समालोचन करूया. तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कला क्रीडा यांच्या माध्यमातून KPL अर्थातच कामोडी प्रीमियर लीग 2026-2026चा हा रबर बॉलचा मान्सून धमाका आणि त्यामध्ये होणारा दिवसभरातील आजचा 5वा सामना. एका बाजून पाहतोय लीगल आणि एका बाजून रॉबिन स्मृती मास्टर सूर्या 11 संघ यामध्ये होणारी लढत. प्रथमतः स्ट्राईकला पाहतोय आपण मास्टर सूर्या 11 संघात धडाकेबाज फलंदाज सोनू पाटील, नॉन स्ट्राईकला निको आणि गोलंदाजी मार्कवरती अंबादास. पहिलाच बॉल सोनू पाटील साठी, खोलवरचा बॉल ऑन साइड केला, हलकासा फटका. बघता बघता 2 धावा चोरल्या गेल्यात आणि या ठिकाणी संघाचं या ठिकाणी खातं खोललं गेलंय 2 धावेने. आयडियल क्रिकेट अकॅडमी आणि प्राची 11 नौपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. प्राची 11 नौपाडा या ठिकाणी उपस्थित आहे. आयडियल क्रिकेट अकॅडमी अंबादासचा पुढील बॉल सोनूसाठी, पहिल्याच बॉलवरती ते हलकासा फटका, त्यामध्ये 2 धावा आल्या होत्या. पुढील बॉल पुन्हा एक स्क्वेअर, काहीसा दिशाहीन, दिशा भरकटलेला बॉल आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव घेतली जाईल. आणि नक्कीच या संपूर्ण 2 दिवसाच्या आयोजनासाठी आपल्याला जे पंच लाभले ते विजय बालाजी, मॅन फ्रॉम डेरवली, हरिश्चंद्र फडके वळवली, सुनीलजी तांडेल बेलवली. पॉईंटच्या दिशेने खेळायला हलकासा फटका, त्यामध्ये 1 धाव घेतली जाईल. एकेरी धावसंख्या मात्र पुढे सरकेल. आणि आता स्ट्राईकला गेलाय अजून एक हार्ड हिटर अष्टपैलू खेळाडू निकू गोवारी. पाहूया निकू गोवारी कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी आता रॉबिन स्मृती मास्टर सूर्यासाठी करेल. आणि पहिलाच बॉल बॅटने बॉलची कडा घेतले, तडम्यान दिशेला बॉल गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु यष्टिरक्षकाने धावून बॉल हातामध्ये घेतलाय, थ्रो केलाय, परंतु पुन्हा एकदा काहीसं मिसफील्ड होते या ठिकाणी कव्हरला कोण नसल्यामुळे. आणि आताच्या 3 धावा, फुटबॉलची मॅच चालू आहे असं काहीतरी चित्रण या ठिकाणी मैदानामध्ये दिसलं. प्लेयर कदाचित शॉर्टेज आहेत, परंतु नक्की ज्याच्यासाठी आपण आलोय ते काम आपल्याला करायचंय हे लीगल संघाला माहिती आहे आणि तोच खेळ मैदानामध्ये सुरू आहे. आदरणीय एकनाथ गोवारीजी शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं आगमन होतं या ठिकाणी, त्यांचं देखील आमच्या संपूर्ण KPL कमिटीच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. तर नक्कीच या आजच्या शेवटच्या अंतिम दिवसासाठी जे पंच याच दरम्यान आपण पाहतोय कामोडी प्रीमियर लीगला खरं तर शुभेच्छा देण्यासाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, आपले सर्वांचे लाडके आदरणीय रामदास दादा गोवारी यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सुष्मिता वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर आज त्यांची उपस्थिती आपल्याला या दिबा पाटील क्रीडांगणावरती कामोडी प्रीमियर लीग 2026च्या या खरं तर मॅचमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. त्या समवेत आदरणीय विजयजी पांडुरंग गोवारी यांचं देखील शुभागमन, ज्यानं खरं तर निकू गोवारीसारख्या खेळाडूंना घडवलं असे विजयजी पांडुरंग गोवारी त्यांचे पिताश्री यांचं या ठिकाणी उपस्थिती. तदनंतर शाखा प्रमुख एकनाथजी गोवारी यांचं या ठिकाणी शुभागमन. मी विनंती करतोय पाहुण्यांना की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आज खरं तर कामोटे प्रीमियर लीगला वेळात वेळ काढून संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. मी नक्कीच चलो आपण मॅचकडे.
अगदीच एका षटकानंतर आपण पाहुण्यांचं स्वागत देखील करणार आहोत. तत्पूर्वी पाहुणे अगदी जुने जाणते खेळाडू आहेत, त्यामुळे मॅच नक्कीच आवडीने पाहतील. तत्पूर्वी वळूया आपण मॅचकडे. दुसरं षटक हाताळत होते आर्यन. पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा पंचांचा. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली होती 17 आणि हा वाईट जाऊन धावसंख्या झाली ती 18. अरहम गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक हाताळेल. पहिलाच बॉल वाईट. त्यानंतर पाहूया निकूसाठी दुसरा बॉल देखील पाहिला, परंतु यशरेषाकडून होते चूक आणि या ठिकाणी चुकीला माफी नाही. पंचांचा 22चा इशारा आणि मितील 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. धावसंख्या होते ती 22. नक्कीच आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. बरेचसे मान्यवर कामोठे प्रीमियर लीगसाठी या ठिकाणी उपस्थित दाखवत आहेत. अजून देखील बरेचसे माणूस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या सगळ्याच मान्यवरांचं, कामोठे असोसिएशनच्या हितचिंतकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पाहूया आर्यनचा पुढील बॉल निकूसाठी. उत्कृष्ट असा खेळला. कव्हरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. ओर होऊ दे ना. प्राची 11 नौपाडाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आयडियल क्रिकेट अकॅडमी यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आर्यनचा पुढील बॉल सोनूसाठी भिरकावून दिलाय. हेमंत गोरले आणि अभिनव सैद दोघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. अभिनव सैद आणि हेमंत गोरले नाणेफेकीसाठी लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. बघता बघता चपळाईने 4 धावा चोरून घेतल्यात आणि संघाची धावसंख्या झाली ती 27. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूने पाहतोय तर लिगलचे काहीसे पॉइंट्स कमी झालेले आहेत, परंतु नक्कीच मास्टर सूर्याचं 11 संघ चांगल्या, ही चौथी मॅच आहे त्यांची आणि आता 2 सामने ते जिंकलेत. तिसरा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. पुन्हा एक ऑफ साईडला खेळला फटका. तिथे निखिल तैनात. 1 धाव घेतली जाईल. एकीने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. पुन्हा स्ट्राईकवर रोटेट झालाय तो निकूच्या बॅटमधून किंवा सोनीच्या बॅट अजून देखील एक मोठा फटका आला नाहीये, परंतु प्रयत्न दोन्ही बाजून चालू आहेत. पुन्हा एक डॉट बॉल होतो या ठिकाणी. खोलवरचा बॉल होता. तर काहीसा संत पद्धतीने खेळ मैदानामध्ये सुरू आहे. काहीसा लिगल संघ प्रेसेमध्ये खेळतोय का असं काही चित्र दिसतंय. पुन्हा खेळलेला चांगला एक मोठा फटका. त्या ठिकाणी उत्कृष्ट जे क्षेत्ररक्षण पाहतोय पंडितांना गोवारी यांचं आणि नक्कीच 1 धाव घेण्यामध्ये सक्सेस. धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या अखेरीस 29. ओके, हेमंत गोरले या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय. आयडियल अकॅडमीचे संघनायक आलेले आहेत. प्राची 11 जर काय पुढील 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर आपल्याला वरती हेमंत गोरे लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत. आदरणीय रामदासजी गोवारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. तर तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. पंडितान संपूर्ण कामोठे क्रिकेटमधील एक लाडकं नेतृत्व आदरणीय पंडितजी गोवारी गोलंदाजी मार्कवरती. पाहूया वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून तिसरे षटक हाताळतील. निकूसाठी पहिलाच बॉल. चांगला बॉल. नितूच्या बॉल पायावर आदळला, मात्र बाईटच्या स्वरूपात 1 धाव घेतली जाईल. बॅट कट आहे. धावसंख्या झाली ती 30. बिनबाद 30. पुढील बॉल पंडितांनाचा सोनूसाठी. चांगला फटका. खूप वेळाच्या नंतर एक मोठा फटका येतोय. बॉल भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा पार कणकणीत असा सोनूचा ब्रँडेड KPL षटकार. षटकाराने धावसंख्या जोराने फोडीसारखी धावसंख्या होते ती 36. पुन्हा दुसरा फटका. या फटक्यामध्ये आहे सोनूचं वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. धावसंख्या झाली ती 42. हॅट्रिक होते का याकडे सगळ्यांचं लक्ष आणि बघता बघता हॅट्रिकचा षटकार देखील आलाय आणि हॅट्रिक झाली आजच्या दिवस, म्हणजे कदाचित कालच्या दिवसपर्यंत आजच्या दिवसापर्यंत षटकाराची हॅट्रिक करणारा सोनू पहिला असेल. अप्रतिम दर्जाचा खेळ. यासाठी सोनूला संपूर्ण रायगडमध्ये नावाजलं जातं. सोनू पाटील ज्यावर मैदानामध्ये उतरला की नक्की त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके सातत्याने घेतले जात आहेत आणि तेच करून दाखवतो सोनू.
पंडितांचा पुढील बॉल सोनूसाठी पुन्हा एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण निखिल तिथे तैनात आहे आणि काहीसा पुन्हा एकदा जीवदान मिळतं ते सोनूला. हलकासा झेल, परंतु काहीसा नर्वस खेळ मैदानामध्ये दिसतोय. पाहूया आता निखिल आहे स्ट्राईकवरती, काय करतोय. वडील त्याची मॅच पाहतायत आणि निखिलने देखील एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु बॅटने बॉलची कडा धरली आणि ऑनसाइडला फटका गेला. एक धाव बघता बघता पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय सक्सेस मिळतील 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. धावसंख्या झाली ती 51 बिनबाद 51. येस, कामोड्यामधील एक लाडकं नेतृत्व. आदरणीय रामदासदादा गोवारे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करूया. या पुढील मॅच असणार आहे अभिनव सैद आणि हेमंत गोरले, आयडियल क्रिकेट अकॅडमी आणि प्राची 11 नौपाडा या 2 संघांच्या दरम्यान. आणि तिथे उभे आहेत आमचे अतिथी आदरणीय रामदासदादा गोवारी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय हेमंत गोरले ना, असं तुम्हाला वाटेल, पण अभिनव सैदनं जिंकलंय. तर नक्कीच आपण शुभेच्छा देऊया पाहुण्यांच्या शुभ हस्ते. ते 4 धावा मिळतील. सचिन तो ॲडव्होकेट सचिन थोरात लिगलच्या संघ मला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय सोनूने आणि संघाची धावसंख्या झाली ती 55. चांगलं आतापर्यंत सोनू 12 चेंडू आणि 41 धावा. अर्थातच सोनू अर्धशतकाच्या जवळ आलाय आणि आपले आदरणीय अध्यक्ष सागरजी पाटील यांनी कालच डिक्लेअर केलं होतं जो खेळाडू 50 मारेल त्याला नक्की 2000 इनाम दिलं जाईल पुन्हा. परंतु पाहूया या ठिकाणी हलकासा फटका, उंची जास्त आहे लांबी कमी आहे. एक धाव बघता बघता घेतली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी देखील चपळाईने पूर्ण आणि सोनू पोचलाय तो 43 धावांवरती. अजून 7 जर का सोनूने धावा घेतल्या तर नक्कीच या ठिकाणी त्याचा अर्धशतक पूर्ण होईल. प्रयत्न करेल कारण 2000चा इनाम आहे सोनूवरती त्यांचेच बंधू सागर पाटील यांच्याकडून. तर पाहूया हा इनाम आणि या संपूर्ण केपीएल मधील पहिलाच अर्धशतक असेल. पाहूया सचिन थोरात त्यांना रोखतात का की सोनू त्यांना ठोकतो. पाहूया पुढील बॉल आणि अप्रतिम दर्जाचा फटका आणि मोठा फटका आलाय, परंतु अंबादास बॉलच्या खाली तैनात आणि या ठिकाणी अंबादासकडून होतोय एक चांगला झेल आणि संपतो या ठिकाणी सोनूचा खेळ. वैयक्तिक 43 संघांवरती धावांवरती बाद होतोय तो सोनू आणि आता सोनूची जागा घेण्यासाठी मैदानात चाललाय तो अजून एक हार्ड हिटर शेरी. दीपक शिंदेने जर का षटकारची हॅट्रिक घेतली तर त्याचा मित्र विहान वराडकर याच्याकडून रोख 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. तर पाहूया अंतिम 3 चेंडू आहेत. 3 चेंडू 3 षटकार ठोकेल का की सचिन खरा त्यांना रोखेल. पुन्हा आल्या स्वागत केलंय षटकाराने शेरीने सचिन थोरात यांचा आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. नक्कीच 500 रुपये लावलेत विहानने. शेरीच्या खिशामध्ये ते 500 रुपये जातील का. अजून 2 षटकार सचिन थोरात देईल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पाहूया सचिन थोरात टू विहान शेरी. पाहूया आणि पुन्हा एक मोठा फटका आलाय. दुसरा देखील षटकार आलाय आणि विहान या ठिकाणी 500 रुपये जमा करून ठेवायचे आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकारची हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय तो शेरी. समोर गोलंदाज आहे तो सचिन. जीपे वरती त्यानं अमाऊंट टाकून ठेवले. पाहूया काय होतं, काय घडतंय, काय बिघडतंय. अंतिम चेंडू सचिन टू शेरी षटकाराच्या उंबरठ्यावर रोख रक्कम 500. पाहूया आणि नाही नक्कीच 500 रुपये विहानच्या अकाउंटला रिटर्न गेलेत. हलकासा फटका ऑनसाइडला खेळला. एकदा बघता बघता पूर्ण, दुसरा देखील चपळाईने पूर्ण आणि या दुहेरी धावसंख्या झाली ती तब्बल 71 आणि जिंकण्यासाठी 72 धावांचं आव्हान ठेवलं ते लिगल संघाला. तर वळूया आपण स्वागताकडे. आज खरं तर जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामोठे प्रीमियर लीग 2026 बारक्या कांबळे स्वतः स्पर्धेचे आयोजक आहेत आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत खरं तर आज आपण या सर्व मॅचला
आनंदित पार पडताना पाहतोय, कारण या सर्वांमुळेच ही स्पर्धा आत्तापर्यंत चांगल्या प्रवासात पाहायला मिळते. मी विनंती करतोय रामदासदादा गोवारी यांना की आपण स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. खरं तर बारक्या कांबळे आणि त्यांची संपूर्ण आयोजक टीम यांच्या खरं तर विनंतीला मान देऊन कामोठे प्रीमियर लीग आणि कामोठे टेनिस क्रिकेट स्पर्धा कोणाची असू दे, समस्त कामोठे कॉलनी, कामोठे गाव, जुईगाव, नौपाडा गाव हे सातत्याने स्पर्धेच्या सहकार्यात जोडले जातात. आणि आज खरं तर ज्यांचा मोलाचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो असे आपले सर्वांचे लाडके रामदासदादा गोवारी यांचं या ठिकाणी मान सन्मान होत असताना बारक्या कांबळे यांच्या शुभ असते. तदनंतर आदरणीय एकनाथजी गोवारी यांचं मान सन्मान करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. खरं तर एकनाथजी गोवारी यांचं या ठिकाणी मान सन्मान मी विनंती करतोय बारक्या कांबळे यांना पुन्हा एकदा की आपण एकनाथजी गोवारी यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. आज खरं तर वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. रामदासदादा गोवारी यांसमवेत सातत्याने आज क्रिकेटसोबत जोडले गेलेत, त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळते आणि त्यांचा मान सन्मान. तर विनंती आहे फोटो थोडा क्रॉस अँगलने घ्या जेणेकरून लाईव्हवरती हे पाहुण्यांचं स्वागत टिपलं जाईल. त्यानंतर विजयकुमार पांडुरंग गोवारी यांचं मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. विजय पांडुरंग गोवारी यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. निकू गोवारी ज्यांना घडवलं, निकू गोवारीला ज्यांनी घडवलं त्यांचे पिताश्री. तदनंतर विजयजी चव्हाण साहेबांचं आपण मान सन्मान करूया. आज खरं तर सातत्याने विजयजी चव्हाण हे रामदासदादा गोवारी समवेत प्रत्येक सामाजिक उपक्रमांमध्ये पाहायला मिळतात आणि शालेय साहित्यांचं वाटप खरं तर रामदासदादा गोवारी यांच्या माध्यमातून सातत्याने, कारण प्रत्येक घरामध्ये मुलगा शिक्षित झाला ना तर बरोबर समाजाचा विकास होतो आणि त्यामध्ये साथ देणारे विजयजी चव्हाण. तदनंतर रमेशजी शेलार साहेबांचं मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. मी रमेशजी साहेबांचं स्वागत करण्यासाठी कुंदन कांबळे या स्पर्धेचे सह आयोजक यांचं मान सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. तदनंतर घाशे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना विनंती करतो की आपण समोर या. मी विनंती करतो अनिल माने या स्पर्धेचे आणखी सह आयोजक अनिल माने. मी नक्कीच पाहुण्यांना सांगू इच्छितो अनिल माने हा सेक्टर 10 मध्ये राहतो, परंतु या मैदानावरती झाडं लावायची असतील किंवा झाडांना कुठल्याही प्रकारचं वर्क असेल किंवा पिच वर्क असेल हे निस्वार्थपणे करत असतात आणि आज सहआयोजक म्हणून ते बारक्या कांबळे समवेत जोडले गेलेत. अनिल माने यांच्या शुभ हस्ते घासे साहेबांचं स्वागत केलं जाते. तदनंतर पाटोकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. मी विनंती करतोय सचिन गुंजाल यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पाटोकर साहेबांचं या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. खरं तर सचिन गुंजाले माऊली 11चे पॅकर आहेत आणि आज ते अतिथी म्हणून देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल पाटोकर साहेबांचं. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सचिन गुंजाळ साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी बारक्या कांबळे मॅच चालू ओके सचिन गुंजाळ साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी बारक्या कांबळे यांना विनंती करतोय की लगेचच आपण सचिन गुंजाळ साहेबांचं मान सन्मान करायचा आहे. अंबादास याचा अतिशय बहारदार चेंडू आणि इथे आउट ऑफ द पार पॉइंटच्या वरून षटकार. या षटकारनं पाहुण्यांचं स्वागत केलंय. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सुबक सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं जाते. सचिनजी गुंजाल खूप खूप धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चालतोय मॅच. धन्यवाद सुशांत दादा. त्याचप्रमाणे आलेले सर्व मान्यवर आपलं देखील पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आपण वळतो सामन्याच्या उत्तरार्धाकडे. पहिल्या चेंडूवर मात्र अंबादास यांनी आपला पवित्रा दाखवला आणि चेंडूला डिपॉझिट केलेलं पॉईंटच्या डोक्यावरून. तर मात्र पाहावं लागेल दुसऱ्या चेंडूवर काय घडतंय. प्रथमेश यांचा पुढील चेंडू पाहायला मिळेल.
कैसा लेदर बॉलचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश यांचा देखील. पुन्हा एकदा फुल लेंथ प्रकारचा वापर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणजेच यॉर्करचा वापर इथे केलाय. डॉट बॉल जे होते आहे सांगता तेच तरार गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली आपल्या प्रथमेश यांची. पहिला चेंडू कुठे ना कुठे मात्र लाईन भटकले होते, त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतो प्रथमेश यांचा. आता मात्र फुल टच प्रकारे टाकले चेंडू. यष्टीरक्षकालाही देखील चेंडू काहीसा कळला नाहीये. चाललाय थर्डमॅनच्या दिशेने, अजून एक निर्धाव चेंडू येतो इथे. 72 धावांचं एक भलं मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. लीगल 11 या संघासमोर ठेवण्यात आलंय. जर कोणता फलंदाज ही कामगिरी करू शकतो तर नक्कीच अंबादास शिंदे हा एक फलंदाज आहे ज्याच्याकडे ती क्षमता आहे ही सामना एक हाती जिंकण्याची, हा सामना एक हाती झुंज देण्याची. तर यास पाहावं लागेल. अंबादास पहिल्या चेंडूवर मात्र षटकार मारल्यानंतर 2 सलगचे डॉट चेंडू आलेत. आता मात्र फुल लेन टाकण्याचा प्रयत्न, काहीशी दिशाहीन गोलंदाजी. पंच आम्हाला सांगताय डाऊन द लेग साईड, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल, अवांतर धाव येते. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आतापर्यंत धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 7. कुठे कुठे आपण म्हणतो तर पावसाळी क्रिकेटचे सामने, पण पाऊस कुठे आज मात्र भूमिका दाखवत नाही. या मैदानावर सुक्या विकेटवर बॅटिंग करायला पाहायला मिळतंय. फुलटॉस टाकले चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अवांतर धाव येते. कुठे ना कुठे जर आपण पाहिलं तर प्रथमेश यांच्याकडे पेस आहे, नक्कीच पेस आहे. इथे मात्र पिच करावं लागेल चेंडूला प्रॉपर, त्याला लाईन आणि लेंथ ठेवावं लागेल. जर तुम्ही चांगलं लाईन आणि लेंथ टाकली तर कुठे ना कुठे इथे मात्र विकेट मिळू शकते तुम्हाला. रिलोड करावं लागेल या चेंडूला प्रथमेश यांना. पुन्हा एकदा अंबादास फेस करतील. धावसंख्या ऑलरेडी झाली आहे ती म्हणजेच 8. आता मात्र लाईन आणि लेंथ कमबॅक पाहायला मिळतं प्रथमेश यांचा. सुरेख अशी गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली प्रथमेश यांची. पहिल्या चेंडूला अंबादास शफल होत होते तिकडे, चेंडूला फक्त लँड केलं ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चेंडू सरळ गेला सोनू यांच्या ग्लव्समध्ये. अजून एक डॉट बॉल तिकडे येतोय. हेच डॉट बॉल मला वाटतं कुठे ना कुठे दडपण बनवेल, पण अंबादासकडे देखील ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. बॅटची कडा, चेंडू चाललाय फाईनलच्या दिशेने, स्वतः तिकडे पाहतोय. संघाचे संघमालक अतुल पाटील बॉल गॅदर करतील आणि तिकडे एकच धाव मिळणार आहे. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय बंटी यांना. बंटीकडे क्षमता आहे. आपण पाहिलं तर टेनिस बॉल KPL मध्ये देखील बंटी यांच्या बॅटमध्ये मोठ्या धावा आलेल्या. तोच बंटी आता मात्र फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. काहीसा रनअपमध्ये चेंज प्रथमेश यांचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिलोड करावं लागेल. पुन्हा एकदा 8 ते 10 पावलं मागे जाऊन परत टाकावं लागेल. आता मात्र इथे पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला बॉल, निर्धाव चेंडूची होते समाप्ती. त्याचप्रकारे पहिलं षटक होतं समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. एक षटकार नक्कीच खाल्ला, त्यानंतर मात्र 2 अवांतर धाव आणि मात्र 1 धाव तिकडे आली. त्याचप्रमाणे 9 धावसंख्या झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतोय ह्या संघाचा हुकमी एक्का म्हणून गोलंदाजी फलंदाजीमध्ये नेहमी ज्याच्याकडे बघितलं जातं जय हनुमान कामोटे ग्रामीण संघामध्ये देखील आपण जे आपण बघतो पहिला षटक जो हाताळतो तोच निकू गुवारी. आल्या मात्र निकू यांनी ऑफ ब्रेक प्रकारे चेंडू टाकला. अंबादास यांच्या बॅटची कड लागते. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय. एकच धाव तिकडे मिळेल. कुठे ना कुठे मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलं अंबादास आणि बंटी यांना. मोठे फटके आले नाही आहेत या सामन्यामध्ये. पहिला षटकार आला त्यानंतर मात्र कोणाच्याही बॅटमधून मोठे फटके आले नाही. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल जर तुम्हाला या सामन्यामध्ये चुरस बनवायची असेल, जर हा सामना जिंकायचा असेल तर. येस, बंटी यांच्या बॅटमधून चेंडू मारलाय. चेंडू चालला लॉंग आउटच्या दिशेने. अजून एक सिंगल तिकडे येते. सिंगल धावांनी तुमचं टार्गेट जेवढं आहे त्यापेक्षाही मोठं वाटणार आहे. जर तुम्ही प्रत्येक ओव्हरला 15 ते 20 रन जर मारले तरच तुम्हाला हा चान्स आहे. फुल टॉस चेंडू इथे मात्र अंबा सोडत नाही. अंबादास बिरकातो चेंडूला. चेंडू चाललाय स्क्वेअरलेच्या डोक्यावरून येतोय षटकार. पंच आम्हाला सांगता इट्स वेस्ट आहे, नो बॉल.
नो +6. तर यस पंच विजय आम्हाला सांगतो इट्स अ रिव्ह्यू. सर बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? ओके बॉलिंग टीमचा रिव्ह्यू. तर यस मी विनंती करतो तिसरे पंच एकदा चेक करा आणि आम्हाला डिसिजन द्या. काय आहे सर कॅन्सल? ओके तो नो बॉल आहे. फ्री हिट असेल पुढील चेंडू फ्री हिट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू काहीसा कळला नाही अंबादास आहे ना पंच स्क्वेअर लेग पंच विजय बालाजी आम्हाला सांगतायत ओव्हरहेड वाईड बॉल आलाय. ओके वाईड नाही आहे. ओके आता मात्र बॅटची आतील काढा. चेंडू चालला लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव तिकडे घेण्यात यश मिळेल. षटकार आल्यानंतर देखील खूप सुरेख अशी गोलंदाजी निकू आता करतायत. कमबॅक पाहायला मिळतं निकू यांच्यातर्फे. शेवटचे 2 चेंडू असतील. स्लोअर वन प्रकारे टाकले चेंडू. भिरकावाचा प्रयत्न होता काहीसा कळला नाहीये. गुड लेंथवरून मात्र चेंडू तिकडे उडाला आणि सरळ गेला सोनू यांच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. वारंवारचे डॉट बॉल मला वाटतं मगाशी म्हटलं तसं प्रेशर सारखं बिल्ड करत राहणार आहेत. आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चेंडूला फक्त कट केला. चेंडू चालला पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक पण मात्र ते चुकीचा फायदा घेऊ शकले नाही बंटी आणि अंबादास. दुसरं षटक होतं समाप्त. धावसंख्या मला वाटतं झाली आहे 20. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 20. 12 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. मिडवेच्या दिशेने आपण पाहू शकतो कामोट्याचा केतन मात्रे म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो. एक चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून मगाशी आपण त्यांची फिल्डिंग देखील पाहिली. नारायण गायखे यांना आपण पाहतोय मिडविकेटच्या दिशेने. त्याचप्रमाणे लॉंग ऑफला आपण पाहतोय चुनाभट्टीचा स्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं. नागोबा चौक प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीज ठरलेले हे खेळाडू दीपकजी शिंदे. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आले तेच लॉंग ऑफच्या दिशेने. वैयक्तिक पहिला आणि संघाडी तिसरं षटक हाताळतोय स्वतः कर्णधार सोनू पाटील. पहिल्या चेंडूवर मात्र इकडे 1 धाव आली आहे. उरलेत 5 चेंडू पाहावं लागेल किती धावा खुटतील या षटकामध्ये. अंबादास वर्सेस सोनू कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र बिरकावला चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच धाव तिकडे मिळणार आहे. जेवढं चांगलं फिल्डिंग केली तेवढी चांगली फेकी देखील पाहायला मिळाली आपल्याला. लेग ब्रेक प्रकार टाकले चेंडू. आता मात्र बॅटची कडा स्वतः निकू चेंडू खाली आणि इथे मात्र कॅच झाली आहे. ड्रॉप बंटी यांना मिळाले जीवनदान. जेव्हा एवढा स्कोअर होतो तेव्हा कॅच ड्रॉपसाठी देखील तुम्हाला कोण बोलणार नाही. पण जेव्हा स्कोअर 30 ते 40च्या घरात असो अशा कॅचेस तुम्हाला पकडणं भाग आहे. इथे मात्र येस काहीशी मोठा फेरबदल झाला नाही. आता मात्र रिव्हर्सअप करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? तर नाही. कुठे कुठे एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रॉबिन स्मृती मास्टर सूर्या 11 या संघाकडून. फलंदाजीत पाहिलं तेवढंच चांगली गोलंदाजी देखील ते करतायत. आता मात्र तेज तरार गोलंदाजी सोनू यांची पाहायला मिळाली. अजून एक डॉट बॉल. वारंवारचे डॉट बॉल. मला वाटतं जर आपण प्रत्येक बॅट्समॅनची टॅली बघितली तर बंटी यांनी 7 चेंडूमध्ये 4 धावा. अंबादास यांनी 11 चेंडूमध्ये 17 धावा. त्यात एक षटकारचाही समावेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अजून एक फक्त सिंगल येते. षटक होतं समाप्त. 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 25. 6 चेंडू जिंकायला 47 धावांची गरज. तर चला ह्याच्या नंतरची जी मॅच आहे मला वाटतं आपण थोड्या वेळापूर्वी नाणेफेक केली. आयडियल क्रिकेट अकॅडमी वर्सेस प्राचील नौपाडा. आयडियल क्रिकेट अकॅडमी आपला निर्णय काय आहे? अभिनव सहित आपला निर्णय काय असेल? आयडियल क्रिकेट अकॅडमी आपला निर्णय काय? बॅटिंग बॉलिंग काय? मला वाटतं हा बॉल जर संपल्यापर्यंत तुमचा निर्णय आला नाही तर पेनल्टीच्या सामोरं जावं लागेल. लक्षात घ्यायचंय. चला तर या बॉलपर्यंत तुमचा निर्णय आलाय तर पेनल्टी आहे 2 रनची. लक्षात घ्या अभिनव. या दरम्यान आपण पाहतोय कुणाल प्रणाल केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर
आदरणीय जगन्नाथजी कडू साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अभिनव सैयद, काय डिसिजन आहे? अभिनव सैयद, डिसिजन काय? बॉलिंग. ओके. हेच मगापासून विचारत होतो, विमल खाल्लंय का? तर चला आपण वळतो सामन्याच्या दिशेने. आता मात्र निवड औपचारिकता उरली असेल. 3 चेंडू जिंकण्याची 44 धावांची गरज. तर विनंती करतो आयडियल क्रिकेट अकॅडमी शिवा, आपली टीम घेऊन लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मॅच संपल्या आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. आराम आले तर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पुढील चेंडू काहीसा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतो. अजून एक अवांतर धाव येते. 2 चेंडू 43 धावांची गरज. बॅटची कडा, चेंडू चाललाय थर्डमीच्या दिशेने. स्वतः अतुल पाटील आपण तिकडे तैनात पाहतोय. यष्टीरक्षक सोनू यांच्याकडून होती आहे चूक, पण मात्र इकडे अतुल यांनी चेंडूला अडवलाय. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. इथे मात्र शॉट ऑफ चेंडूला फिरकावलं मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग असा षटकार येतो आराम यांच्या बॅटमधून. लेट पण थेट आराम यांच्या बॅटमधून आलाय षटकार. हा सामना मात्र जिंकलाय रॉबिन इलेव्हन मास्टर सूर्य इलेव्हन या संघाने. तर सर्व आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि आपण वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या टुर्नामेंटला आपली साथ लाभली त्याबद्दल धन्यवाद. अशीच तुमची साथ येणाऱ्या सर्व टुर्नामेंटला देखील लाभो हीच इच्छा.